large value of current. So that is why there is a need to convert galvanometer into an ammeter. So galvanometer as an ammeter. तर मित्रो galvanometerचा full scale deflection current resistance of the galvanometer, it is a G. What is a G? Resistance of the galvanometer. Resistance of galvanometer. ठीक आहे ना. G म्हणजे काय झाला? Resistance of galvanometer. And IS काय झाला? Full scale deflection. So current passing through shunt value. Current passing through yes, capital S. ठीक आहे ना, कॅपिटल एस. तर अशा पद्धतीने आपण काय करतो मित्र, की जेव्हा आपल्याला गॅलव्हनोमीटर च कन्व्हर्जन ॲमीटर मध्ये करायचं असतं, तेव्हा आपण तो गॅलव्हनोमीटर ह्या रेजिस्टन्सच्या सिरीज मध्ये जोडतो. हा बघा, गॅलव्हनोमीटर आपण रेजिस्टन्सच्या सिरीज मध्ये जोडतो आणि शंट व्हॅल्यू गॅलव्हनोमीटरच्या पॅरलल मध्ये जोडतो. ठीक आहे ना. ओके. सो टू कन्वर्ट मूव्हिंग कॉइल गॅलव्हनोमीटर इनटू अन ॲमीटर. ठीक आहे ना. तर आपल्याला मूव्हिंग कॉइल गॅलव्हनोमीटरचं कन्वर्जन हे ॲमीटर मध्ये जर करायचं जर असेल, तर आपल्याला काय करावं लागतं मित्र, की याची करंट कॅपॅसिटी वाढवावी लागते आपल्याला. त्यासाठी आपल्याला तो कन्वर्ट करावा लागतो. ह्याची करंट कॅपॅसिटी वाढवायची जर असेल तर रेजिस्टन्स शुड बी ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. म्हणून याच्या अक्रॉस मध्ये खूप कमी किमतीचा रेजिस्टन्स पॅरलल मध्ये जोडलेला पाहिजे. सो दॅट इज द नेसेसिटी. त्यांनी काय होणार मित्र, एक्सेस अमाउंट ऑफ जो करंट होता 9 एम्पियर तो ह्याच्यातून पास झाला. मग त्यांनी काय झालं, त्यामुळं हा गॅलव्हनोमीटर डॅमेज होण्यापासून वाचला है ना. हा जो गॅलव्हनोमीटर आहे तो 10 एम्पियर त्याची कॅपॅसिटी नव्हती, 1 एम्पियरच होता. मग 9 एम्पियर इकडून पाठवला आणि 1 एम्पियर इकडून गेला, म्हणजे तो गॅलव्हनोमीटर वाचला, प्रोटेक्ट झाला. ठीक आहे ना. गॅलव्हनोमीटर काय झाला, प्रोटेक्ट झाला फ्रॉम द डॅमेज. सो देअरफॉर टू कन्वर्ट an MCG into ammeter, the modification necessary are. So these are the modification which is necessary. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे की ह्या नेसेसरी पाहिजे. गॅलव्हनोमीटरला ॲमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ह्या मॉडिफिकेशनची गरज आहे. पहिली काय आहे, की गॅलव्हनोमीटर ह्याच्या सिरीज मध्ये जोडला, की ज्या वायरचा आपल्याला करंट मोजायचा आहे त्याच्या सिरीज मध्ये जोडला. गॅलव्हनोमीटरच्या पॅरलल मध्ये खूप कमी व्हॅल्यूचा रेजिस्टन्स जोडला, जेणेकरून लार्ज करंट त्या रेजिस्टन्स मध्ये जाणार आणि कमी करंट ह्याच्यातून पास होणार, म्हणजे तो डॅमेज होण्यापासून वाचणार. सो दॅट इज द मॉडिफिकेशन रिक्वायरमेंट. कळालं मित्र. when the low value of current low value of resistance it is connected parallel to the galvanometer, then that galvanometer is converted into an ammeter. तर असा क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला. ठीक आहे ना. सो IS it is nothing but current passing through the shunt.
व्हॉट इज द आयजी? आयजी काय मित्र? करंट पासिंग थ्रू गॅलनोमीटर. करंट पासिंग थ्रू गॅलनोमीटर. जी गॅलनोमीटर, जी लिहिला मी फक्त. तर अशा पद्धतीनं समजा हा वायर आहे, ह्या वायरचा मला रेजिस्टन्स, मला करंट मोजायचा आहे, म्हणून मी त्याच्या सिरीज मध्ये गॅलनोमीटर जोडला. मला या गॅलनोमीटरचं कन्व्हर्जन हे ॲमीटर मध्ये करायचं आहे, म्हणून मी याच्या अक्रॉस मध्ये एक रेजिस्टन्स जोडला. त्याचं नाव आहे यस आणि त्याची व्हॅल्यू आहे खूप कमी, व्हेरी लो व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. म्हणून त्या एस ला काय म्हणतोय आपण? शंट रेजिस्टन्स. SHUNT, शंट रेजिस्टन्स. क्लियर मित्र? Yes. So in this way, the galvanometer is converted into the ammeter, into an ammeter by connecting very low value of resistance. आता बघा, हा टोटल करंट झाला. हा टोटल करंट, हा समजा 10 मिली एम्पियर करंट आहे आणि तो गॅलव्हनोमीटरची कॅपॅसिटी 1 एम्पियरचा आहे. 1 एम्पियर करंट इकडे गेला, 9 एम्पियर करंट असा आला. सो व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर IS? IS करंट किती असणार मग मित्र? कोण सांगते मला? I मायनस IG, बरोबर का? यस. I किती आहे? 10. IG किती आहे? 1 मिली एम्पियर सपोज. तर IS किती झाला मग? 9 मिली एम्पियर. करेक्ट ना? सो देयरफॉर टोटल करंट इट इज इक्वल टू I मायनस IG. हा बघा, टोटल करंट I मायनस IG, इट इज नथिंग बट IS. I मायनस IG, इट इज नथिंग बट IS. कळालं? करंट पासिंग थ्रू ना. आणि यस आणि जी कसे जोडलेले आहे मित्र? पॅरलल मध्ये जोडलेले आहे. यस आणि जी कसे आहे? पॅरलल मध्ये. सिन्स S and G are in parallel, तर पॅरलल मध्ये व्होल्टेज कसा असतो मित्र? सेम असतो, आपण बघितलेला. ठीक आहे ना? पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस पॅरलल कसा असतो? सेम असतो. सो व्होल्टेज म्हणजे काय असतो? करंट इंटू रेजिस्टन्स. व्हॉट इज द करंट? IG multiplied by what is the resistance? Capital G. It is equal to what is the current? IS. What is the resistance? Into S. कळाला? एस आणि जी कसे पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. पॅरलल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? करंट इंटू रेजिस्टन्स. So therefore current into resistance, it is equal to current into resistance. Clear mitra? Yes sir. Yes. What is the IS? So IG into G, it is equal to S as it is. What is the IS? I minus IG. I minus I suffix G. ठीक है ना? I minus I suffix G. So therefore what is the shunt value of resistance? IG upon I minus IG. I minus IG into capital G. So this is the value of shunt value. This is the shunt value of resistance. What is the formula? S equal to IG upon I minus IG into S into G. So this is the shunt value of resistance. कळालं मित्रांनो? तर अशा आपल्याला फक्त आता काय करायचे? फॉर्म्युले तयार करायचे. ठीक आहे?
प्लीज राईट डाऊन. हे लिहून घ्या. जी रेजिस्टन्स IS current passing through S, IG current passing through G. नंतर हे लिहा. So IS equal to I minus IG. So S and G are in parallel. So write down this thing. हे रफ मध्ये लिहा तुम्ही. आता फेअर मध्ये तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे व्यवस्थित तुमच्या टेक्स्टबुक मधून रीडिंग करून घ्यायचं आहे. त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. झालंय का? Write down. Sir. Yes, write down. By connecting this low value of resistance, parallel to the galvanometer, the galvanometer is converted into an ammeter. The galvanometer is converted into an ammeter. The galvanometer is converted into an ammeter. आता बघा, समजा I ची व्हॅल्यू किती आहे? समजा 10 मिली एम्पियर आणि IG ची व्हॅल्यू किती आहे? 1 मिली एम्पियर. ठीक आहे ना? तर किती टाइम्स मोठा आहे I? 10 टाइम्स. किती टाइम्स मोठा आहे I? 10 टाइम्स. नाउ I am writing here, if the current I is, if I is n times IG, म्हणजेच काय? I इक्वल टू NIG. ठीक आहे ना? NIG n टाइम्स. समजा I 10 असेल तर n किती NG किती आहे? NIG 10 टाइम्स. 10 इंटू IG, 10 वेळा मोठा आहे IG पेक्षा. सो इफ I इक्वल टू NIG, तर अगोदरच्या जो व्हॅल्यू आहे आपला त्यामध्ये ते व्हॅल्यू मला सबस्टिट्यूट करायचे आहे. देअरफॉर S इक्वल टू IG अपॉन I काय झाला तुमचा? NIG.
NIG minus IG into G. तर इथून IG कॉमन काढला, सो N minus 1 IG. ठीक आहे ना, हा IG कॉमन काढला बघा, IG N minus 1, so into G, so IG get cancelled. So what is the value for S? G upon N minus 1. Write down G, S equal to G upon N minus 1. म्हणजे काय मित्र, की आपल्याला ॲमीटरचा जो कॅपॅसिटी किती टाइम्स वाढवायचा आहे, सो दॅट इज नथिंग बट एन, दॅट इज नथिंग बट एन. Write down. This is the required shunt to increase the range n times. समजा आपल्याला त्या गॅलव्हॅनोमीटरची जी कॅपॅसिटी 10 वेळा इन्क्रीज करायची आहे, सो n इक्वल टू 10. 50 वेळा इन्क्रीज करायची आहे तर n इक्वल टू 50 असं. आता आपण जसं आता मी इथं IG इंटू G केला आणि IH चा व्हॅल्यू काय लिहिला, I मायनस IG, तसं मला आता S जसंच तसं ठेवायचं आहे आणि IG ची व्हॅल्यू मला चेंज करायची आहे. तर कसं करणार, हे झालं लिहून तुमचं. हे झालं का लिहून? यस सर. यस यस. हे बघा सेम आता मी काय करतो, IG इंटू G लिहितो इथं, इट इज इक्वल टू IS इंटू S. आता हे जसंच तसं ठेवतो मी, इकडचा पार्ट चेंज करतो. तर IG म्हणजे काय होणार मित्र, I मायनस IS, बरोबर का? करेक्ट ना? I किती आहे 10, IS किती आहे 9, सो 10 मायनस 9 इट इज 1. IG 1 आहे की नाही? यस. सो देअरफॉर मल्टिप्लाय करा, I into G minus IS into G, it is equal to IS into capital S. म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे मित्र, व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची आहे, IG ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे ना? तर G ची व्हॅल्यू किती येणार इथं आता, व्हॉट विल बी द व्हॅल्यू फॉर G? Please write down this. So I into G, it is equal to ISG plus IS into S. So IG it is equal to IS, it is a common, S plus G, S plus G. कळालं? So IS काय, what is the value for IS? So IS S plus G, it is equal to I into G. So IS and divided by I, it is equal to G upon S plus G. तर हे फ्रॅक्शन ऑफ करंट असं म्हणतात. जनरली हे फॉर्म्युले कशासाठी आपण लिहितोय, हे फॉर्म्युले विचारतात आपल्याला एक्झाम मध्ये. व्हॉट इज द फ्रॅक्शन ऑफ करंट? सो IS अपॉन I म्हणजे फ्रॅक्शन ऑफ करंट, G अपॉन S प्लस G. प्लीज राईट डाऊन. So this equation gives the fraction of the total current through the shunt resistance.
तर हे फॉर्म्युले विचारतात आपल्याला, एचचा फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे, असा तयार करायचा आपल्याला ह्या डेरिव्हेशनहून. एचचा फॉर्म्युला केला, आय एस अपॉन आयचा केला, जीचा पण करू शकता तुम्ही, इथून जी कॉमन जर काढला तर जीचा पण फॉर्म्युला येतो तुमच्याकडं, आला इथं, हा बघा, जी इक्वल टू आय एस, एस प्लस जी डिवायडेड बाय आय. So write down, this equation gives the fraction of total current through the shunt resistance. This equation gives the fraction of total current through the shunt resistance. याची प्रॅक्टिस करायची मित्र, लिहून प्रॅक्टिस करा, तेव्हा हे फॉर्म्युले तुमच्या लक्षात राहील. झालं का मित्रांनो? यस. Yes, sir. ओके. Yes, sir. आता काय करायचं आहे तुम्हाला, गॅलनोमीटर, व्हॉट इज अ गॅलनोमीटर, ते बुक मध्ये जे दिलेलं आहे ते तुम्हाला रीडिंग करायचं आहे आणि लिहायचं आहे स्वतः. And now how galvanometer is converted into an ammeter, ते लिहून काढायचे, सगळे पॉइंट सेम महत्वाचे आहे. ठीक आहे ना, सगळे पॉइंट महत्वाचे. का गॅलनोमीटरचं कन्वर्जन ॲमीटर मध्ये कसं करतो आपण, का करतो, त्या एस ला काय म्हणतो, शंट व्हॅल्यू आहे, पॅरलल मध्ये जोडल्यानंतर काय होणार, डॅमेज होणार नाही गॅलनोमीटर, का नाही होणार, हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला, एक एक पॉइंट लिहायचं आहे. युजेस ऑफ द शंट, शंटचा यूज काय आहे, काय यूज आहे की हा ह्याला डॅमेज होण्यापासून वाचवतो, मॅक्झिमम करंट तो स्वतः त्यातून अलाउ करतो पास होण्यासाठी, हे त्याचे युजेस आहे. ठीक आहे ना, तर हे लिहायचे आहे तुम्हाला. इज दॅट क्लिअर? Yes, sir. येस, गुड गुड. हा, आता न्यूमेरिकल्स खूप महत्वाचे आहे मित्र या, ठीक आहे ना, हा जो पार्ट आहे ना, ह्यावर न्यूमेरिकल्स खूप महत्वाचे आहे. ओके, राईट डाऊन वन न्यूमेरिकल्स. अ गॅलनोमीटर हॅज, तुमच्याकडे टेक्स्ट बुक आहे 9.8, एक्झाम्पल 9.8 लिहा, एक्झाम्पल 9.8. राईट डाऊन. आणि पल्लवी रीड कर त्याला एकदा, लिहून झालं की रीड कर. Okay, sir. ओके. पल्लवी रीड कर. Yes, sir. A galvanometer has a resistance of 100 ohm and its full-scale deflection current is 100 ampere. What 100 shunt मायक्रो, resistance should 100 मायक्रो येते, मायक्रो एम्पियर. 100 microampere ampere. What shunt resistance should be added so that the
ammeter can have a range of 0 to 10 milliampere, यस micro milliampere. यस यस. तर मित्र, हा प्रॉब्लेम आहे ना, लवकर कोणाला समजत नाही. प्रॉब्लेम कसा आहे तर हे बघा, गॅलनोमीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 100 ओम. म्हणजे काय, ह्या गॅलनोमीटरचा रेजिस्टन्स बघा, जी चा रेजिस्टन्स म्हणजे जी तुम्हाला किती दिलेला आहे, 100 ओम. ओके. हॅज अ अँड इट्स फुल स्केल डिफ्लेक्शन करंट इज. म्हणजे हा फुल स्केल डिफ्लेक्शन, मॅक्झिमम डिफ्लेक्शन किती दाखवतो, 100 मायक्रो अँपियर. ठीक आहे ना. म्हणजेच करंट, गॅलनोमीटरचा करंट आहे तो 100 मायक्रो अँपियर. मायक्रो म्हणजे किती, 10⁻⁻⁶, म्हणजे एवढा छोटा मित्र अँपियर. ठीक आहे ना, एवढा छोटा. म्हणजे आयजी किती आला तुमचा, आयजी किती आहे, 10⁻⁻⁴ अँपियर. यस, एवढा छोटा करंट तो, त्याचं फुल स्केल डिफ्लेक्शन आहे. ओके. व्हॉट शंट रेजिस्टन्स शुड बी ऍडेड. व्हॉट शंट म्हणजे यस, व्हॉट शंट व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स शुड बी ऍडेड. किती ऍड केल्यानंतर हा गॅलनोमीटर अॅमीटर मध्ये कन्वर्ट होणार, दॅट इज द प्रॉब्लेम. ओके. added so that current have range of 0 to 10 milliampere. म्हणजे काय, टोटल करंट गॅलनोमीटरचा त्याचा किती होणार, 10 मिलीअँपियर दिलेले आहे तुम्हाला. कळालं. हा बघा, 10 मिलीअँपियर मोठा आहे का, हा मोठा आहे, हा मोठा आहे 10 मिलीअँपियर. ठीक आहे ना, हा छोटा आहे. म्हणजे याची कॅपॅसिटी वाढवली आपण, कोणाची, अॅमीटरची. I = 10 मिलीअँपियर. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे मित्र, S = काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे बघा, IG अपॉन I मायनस IG हा इंटू जी, यस कॅपिटल जी. यस यस. तर डायरेक्टली व्हॅल्यू ठेवा, आता असं पण करू शकता तुम्ही. सो S = तुमच्या बुक मध्ये थोडा वेगळं दिलेला आहे प्रॉब्लेम, आन्सर ते आन्सर नाही, हे आन्सरने तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर IG किती आहे, 10⁻⁴ डिवायडेड बाय I किती आहे, 10. 10 काय, 10 इंटू 10⁻³ मिलीअँपियर. I म्हणजे किती, 10 इंटू 10⁻³ अँपियर. म्हणजे I किती, 10⁻² अँपियर. ठीक आहे ना, 10⁻² अँपियर मायनस IG किती आहे, 10⁻⁴. यस, इंटू जी किती आहे मित्र, 100. असं आहे. ठीक आहे ना. बस त्याचं आता तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे, फक्त तेवढं कॅल्क्युलेशन करायचं आहे. क्लिअर. हा, आता S म्हणजे काय, 10⁻⁴ -2 वरती. आता इथं 0.01 मायनस 0.0001 असं आहे, इंटू, हा बस 100 इंटू 10⁻⁴. ठीक आहे, 10⁻², 0.01 मायनस 0.0001 -1 -2 -3 -4. याच्यातून हा मायनस करा, तर कसं होणार, 0.01 असं 00 येतात, मायनस 0.1234. ठीक आहे ना, असं 10 - 1 9, here it is a 9, here it is a 0, 0.009. here it is a 0, here it is a 0, 0.0099. so S = 10⁻² divided by 0.0099. ठीक आहे, एवढा व्हॅल्यू आहे त्याचा.
Is that clear? Okay.